स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर आत्ता जो काय आपला व्हिडिओ आहे यामध्ये जे आपण मटेरियल यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। तसेच आपण जे काही बीट मार्क इथं वापरलेले आहेत याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही डायरेक्टली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। तुमच्याकडे जर अलाइट मोशन ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथून लवकरात लवकर अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, आपलं नेट बंद करून घ्यायचं आहे आणि अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला प्रोजेक्ट नावाचं एक बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जे बीट मार्क आपण दिलेले इम्पोर्ट केलेले आहेत ते तुम्हाला इथं अशा प्रकारे बघायला मिळतील। सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथे बीट मार्क ओपन होऊन जातील। इथे आपल्याला वेगळ्या प्रकारचे लेयर्स, सॉंग्स आणि ग्रुप्स बघायला मिळतील। आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। अशा प्रकारे आपले मटेरियल राहील। तर हे आपण डेमोसाठी इमेजेस यूज केलेले आहेत, तुम्हाला हे मिळून जातील किंवा तुम्ही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इमेज ॲड होऊन जाईल। आता ॲरोवरती क्लिक करत आपल्याला पुढे जायचं आहे। इथं आपल्याला पुढे जाऊन 12.14 सेकंदाचा एक बीट बघायला मिळेल। त्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे या इमेजची लेंथ इथपर्यंत वाढून जाईल। आता काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे 3 डॉटला क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरिया ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे इमेज आपल्याला अशा प्रकारे इथं फिल होऊन जाईल। आता थोडंसं आपल्याला इथं अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, ब्लेंडिंगवरती क्लिक करून याची जी काय ऑपोसिटी आहे ते 100% आहे ते आपल्याला 30% करून घ्यायचं आहे। अशा नंतर केल्यानंतर सिम्पली यातून बॅक निघायचं, पुन्हा इफेक्टला क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। सर्चच्या ऑप्शनला क्लिक करून सॅच्युरेशन सर्च करून घ्यायचं आहे। SATU सर्च करून सॅच्युरेशन व्हायब्रन्स इफेक्ट येऊन जाईल, तो ॲड करून घ्यायचा। स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करून अशा प्रकारे इथे इफेक्ट ॲड होऊन जाणार आहे। पुन्हा इफेक्टला क्लिक करून काय करायचं, अशा प्रकारे सॅच्युरेशन आपल्याला मायनसमध्ये घेऊन जायचं आहे, म्हणजे इमेज ब्लॅक होऊन जाईल। आता काय करायचं, सुरुवातीला येऊन इमेज समोर लॉंग प्रेस करून आपल्या जेवढं लेअर आहे ते सगळ्यांच्या खाली आपल्याला बॅकग्राऊंडला हे इमेज इथं घेऊन यायचं आहे। अशा प्रकारे इमेज बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, ग्रुप 1वरती क्लिक करून सिम्पली आपल्याला एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला 2 लेअर मिळतील, तर खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलला क्लिक करायचं आहे। पुन्हा 4 ऑप्शनपैकी या बटनला क्लिक करून पुढे खाली इथं क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल। इथं आपल्याला आपलं पुढचं इमेज सिलेक्ट करून प्लस चिन्हावरती क्लिक करायचं, म्हणजे इमेज ॲड होऊन जाईल। तुम्ही इथून अशा प्रकारे इथे ॲडजस्टही करू शकता। पुन्हा बॅक निघायचं, आपल्याला पुन्हा पुढच्या ग्रुप नंबर 2वरती येऊन सेम प्रोसेस करत एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। पुन्हा खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलवरती येऊन या चौथ्या बटनावरती क्लिक करून खाली इथे क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला पुढचं इमेज इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतर इमेज तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आता पुन्हा बॅक निघून आपले जे काही उरलेले 2 ग्रुप्स आहेत तर दोन्ही ग्रुपचंही आपण इथे इमेज ॲड करून घेऊया। तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। तर अशा प्रकारे आपण इमेजेस जे काय आहेत ते इथे त्यांना इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे काळजी अशी घ्यायची आहे की आपण जो आपला 12.14 सेकंदाचा बीट आहे इथपर्यंत यायचं आहे आणि हे आपले 4 ग्रुप्स आहेत। तर आपल्याला दिसून येईल की 4 ग्रुपमधील सर्वांची लेंथ इथं कमी जास्त झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, शेवटला बरोबर 12.14 सेकंदाच्या बीटला येऊन जे आपले ग्रुपची लेंथ कमी झालेली आहे त्या समोर ग्रुपवरती लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे यांची 4 ग्रुपची लेंथ आपल्याला या बीटपर्यंत दिसलेली पाहिजे। आता पुढं काय करायचं आहे, पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला आपलं पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे 2 बटन टच करून ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट याचा कट करून घ्यायचा आहे। असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बीटला जाऊन याची आपल्याला जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता आपण इमेजेस ॲड करून ते ॲडजस्ट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण इथे इमेजेस ॲड करून ॲडजस्ट करून घेणार आहे। तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया, तोपर्यंत तुम्ही इमेजेस ॲड करून घ्या। तर आपले इमेजेस ॲड झालेले आहेत। आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, 12.14 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे तिथपर्यंत येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक स्पेशल इंक व्हिडिओची एक लेअर म्हणजे जो आपला काय व्हिडिओ आहे तो मिळणार आहे, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। आता काय करायचं आहे, पुन्हा त्या व्हिडिओला क्लिक करून आपल्याला इथं मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनला यायचं आहे। याचं जे काही रोटेशन आहे ते आपल्याला इथं -90 डिग्रीपर्यंत करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे हे इमेज आपल्याला दिसून येईल। आता काय करायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियाला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे इमेज झालेला दिसून येईल। पुन्हा ब्लेंडिंगवरती क्लिक करून लाईटनला क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे। आता काय करायचं, 12.14 सेकंदाच्या बीटला येऊन सिम्पली आपला जो काय पुढचा एक बीट आहे
तो बीट सोडून द्यायचा, त्याच्या पुढचा म्हणजेच 15.15 सेकंदाच्या बीटला येऊन याला क्लिक करून आपला जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचा आहे. पुन्हा लेयरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेयर करून घ्यायचं आहे. त्याच बीटवरती राहून आपल्याला पुन्हा त्या लेयरच्या ऑप्शनला क्लिक करून ते पेस्ट लेयर करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढचा जो काय आपला बीट आहे 16-19 तो सोडून त्याच्या पुढे एक बीट आहे 18-15 तिथं आपल्याला याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. पुन्हा हे लेयर पेस्ट करून घ्यायचं आहे. आपला जो काही शेवटचा बीट आहे इथपर्यंत जाऊन याची एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. आता पुन्हा 12.13 सेकंदाच्या बीटला येऊन पुन्हा आपल्या शून्यावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर तिथं आपल्याला एक PNG बघायला मिळेल. तर आपले जे काही इमोजी PNG आहे ते अशा प्रकारे राहील ते ॲड करून घ्यायचं. याची लेंथ शेवटच्या बीटपर्यंत वाढून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं राईट साईडला कोपऱ्यात हे छोटं करून घ्यायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून रोटेशनवरती येऊन आपल्याला अशा प्रकारे 10 ते 15 पर्यंत रोटेशन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. समोर लॉंग प्रेस करून आपल्या सगळ्या जे काही हे व्हाईट कलरचे आपले ग्रुप्स आहे त्याच्या बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे. आता सिम्पली काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ चिलीमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.